नमस्कार शेतकरी मित्रांनो, नितीन ॲग्रो जर्नी या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर नारळ हे पीक आजपर्यंत समुद्र किनारपट्टी जिथं पाण्याचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणीच नारळ उगवला जातो असा लोकांचा समज आहे. पण आज महाराष्ट्रभरात बघितलं तर कोरडवाहू जमीन क्षेत्र असून देखील लोक नारळ ह्या पिकातून लाखोंचं उत्पादन मिळवत आहेत. त्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत किती पाणी लागतं, त्यासाठी येणारा किती खर्च, त्यातून मिळणारा नफा किती होऊ शकतो. अशा पद्धतीनं ही सगळी माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर आजच्या काळामध्ये तसे बघायला गेलं तर नारळाचं उत्पन्न किंवा नारळाची मागणी ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. तर नारळाची मागणी म्हणायला गेलं तर मिठाई असो, हॉटेल, पूजेसाठी लागणारे नारळ, त्यानंतर नारळ पाणी, ड्राय कोकोनट, ह्या गोष्टींसाठी नारळ मोठ्या प्रमाणामध्ये नारळाची मागणी होत आहे. तसेच नारळ एकदा आपण नारळाची लागवड केली तर ते झाड असं आहे की साधारण 40 ते 50 वर्ष आपल्याला नारळातून उत्पन्न मिळू शकतं. त्याचप्रमाणे आपण हा विचार केला तर नारळ ह्या शेतीतून आपल्याला पुढच्या पिढीला देखील उत्पन्न मिळवून देऊ शकतं. पुढच्या पिढीला देखील उत्पन्न आपण यातून कंटिन्यू घेऊ शकतो. प्रमुख प्रश्न, नारळ हा योग्य आहे का कोरडवाहू क्षेत्रासाठी? तर हो, एकदम स्मार्ट पद्धतीनं जर नियोजन केलं तर नारळ हा अतिशय चांगला आहे. पहिल्या काळामध्ये लोकांचा असा समज होता की नारळ हे पीक कमी पाण्यामध्ये येऊ शकत नाही किंवा उत्पन्न देऊ शकत नाही. तर आत्ताच्या आधुनिक तंत्रज्ञानानुसार ठिबक असो, मल्चिंग असो, याद्वारे पाण्याची साठवणूक चांगल्या प्रकारे केली जाते आणि कमी पाण्यात देखील नारळ हे चांगल्या पद्धतीनं भरघोस उत्पन्न मिळवून आपल्याला देऊ शकतं. साधारण जर तसा वर्षाचा विचार केला तर 700 ते 1000 मिलीमीटर जरी पाऊस पडला तरी तो नारळाला भरपूर आहे, पुरेसा आहेच आहे. आणि आपल्याला ही बाकीची जी मल्चिंगद्वारे, ठिबकद्वारे जी आपण पाण्याची साठवणूक करतो ती देखील नारळाला फायदेशीर ठरू शकते. तर विशेषतः सांगली असो, कोल्हापूर, सोलापूर, सातारा या ठिकाणी ड्रिप इरिगेशनद्वारे, ठिबकद्वारे अतिशय चांगल्या प्रकारे प्रयोग शेतकरी करत आहेत. खूप सोयीस्कररित्या ह्या गोष्टी नारळाला केल्या जात आहेत. तर प्रामुख्याने नारळ निवडताना नारळ वाण निवडणे खूप गरजेचे आहे. त्यामध्ये कोरडवाहू क्षेत्रासाठी त्यामध्ये चंद्रकल्पा, वेस्ट कोस्ट टॉल, DST हायब्रिड ह्या जातीचा वाण चांगल्या पद्धतीनं मांडला जातो. तर नारळांमधील ठराविक अंतर जे आहे ते साधारण 20 फुटाचं असणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला शेणखत, सेंद्रिय खत, नीमखत ह्या गोष्टींवरती जास्त करून भर देणं गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येणारा खर्च, लागणारा पैसा. तर साधारण 1 एकरामध्ये आपल्याला नारळाची 70 ते 80 रोपांची लागण आपण करू शकतो. त्यामध्ये येणारा खर्च म्हणजे खतांच्या नियोजनासाठी लागणारा पैसा, पाण्याच्या व्यवस्थापनासाठी ड्रिप इरिगेशनला लागणारा खर्च, पुन्हा रोपांसाठी लागणारा खर्च आणि लेबर मजुरी हा लागणारा खर्च. साधारण 1 एकरासाठी आपल्याला 1 ते 2 लाख रुपये इतके पुरेसे होतं. तर नारळाचे झाड हे साधारण आपल्याला 4 ते 5 वर्षानंतर उत्पन्न द्यायला चालू होतं. त्यानंतर तसं जर बघायला गेलं तर एका नारळाला साधारण 80 ते 120 नारळ पकडतात. त्यामधून आपल्याला भरघोस उत्पन्न मिळू शकतं. का तर नारळाला मागणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याची मागणी कालांतराने वाढत राहील, पण त्यामध्ये घट मुळीच होणार नाही. नारळाला योग्य बाजारभाव जर मिळाला तर आपण 1 एकरातून लाखोंचं उत्पादन भरघोसरित्या मिळवू शकतो. तर मित्रांनो, आज आता आपण फायदे जाणून घेतले, तसे नारळाला धोके देखील आहेत.
तर पाण्याचे व्यवस्थापन जर आपण व्यवस्थितरित्या नाही केलं तर साधारण नारळाच्या झाडांना बुरशी लागू शकते, लाल कीड लागते, पुन्हा नारळात उष्णता वाढते, त्याचा परिणाम आपल्या उत्पादनावरती होतो. योग्य नियोजन जर पाण्याचं ठेवलं आणि सेंद्रिय खतांवरती चांगल्या प्रकारे भर दिली तर आपल्याला नारळ ह्या पिकातून कोणत्याही प्रकारचं नुकसानाला सामोरे जावं लागणार नाही. तर कोरडवाहू क्षेत्रासाठी आपल्याला नारळ हे पीक अतिशय उत्तम ठरू शकतं. त्यासाठी संयम असणं गरजेचं आहे. तसेच व्यवस्थापन नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे व्हावं. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या नुसार पाणी व्यवस्थापन देखील चांगल्या पद्धतीनं पार पाडावं. तर नारळ शेती ही शेतकऱ्यांना स्थिर करू शकते आणि दीर्घकालीन उत्पन्नाचे एक चांगले साधन ठरू शकते. तर आपल्याला नारळ शेतीविषयी काय वाटतं आणि नारळ हे पीक आपल्या जमीन क्षेत्रासाठी किती उपयोगी ठरू शकतं हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ शेतीविषयक नवीन प्रयोग जाणून घेण्यासाठी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.